आता आपण बघणार आहोत मापे टाकायची कशी. तर आपली पूर्ण उंची आली आहे 14 प्लस 1 इंच वाढवायचं. त्याच्यानंतर आपली आली गळा रुंदी 2.5 इंच. जर आपल्या वाट्याचं शोल्डर गळते उतरते तर त्याच्यामध्ये आपण 2.25 इंच घ्यायचं. तिथून आलं आपलं शोल्डर 2.5 मध्ये अर्धा वाढवले 3 इंच. तर पूर्ण शोल्डर 5.25 प्लस अर्धा इंच मुंडा टाकायचा. त्याच्यानंतर छाती घेरचा जो मुंडेचा शेप आलाय तिथून छाती घेर 8.5 प्लस 2 इंच वाढवायचं. नंतर स्ट्रेट जेवढा छाती घेर आहे तेवढाच आपला कमर घेरचे माप टाकायचं प्लस त्याच्यामध्ये 1 इंच. त्याच्यानंतर आला आपला पुढचा गळा 6 इंच. इथून आपण 2.5 इंच माप टाकणार आहोत. 1 इंच हा कर्व शेप द्यायचा. त्याच्यानंतर मुंडाचा आकार देण्यासाठी इथून इथं 1.5 इंच, इथं 1 इंच, हा 1.5, हा 1, हा अर्धा. ह्या शोल्डरपासून इथंपर्यंतचा निम्मा, इकडं पाव इंच आणि आपण हा शेप देणार आहोत असं. हे झालं आपलं मुंडाचं माप. नंतर बस्ट पॉईंट प्रिन्सेसचं माप टाकण्यासाठी हे शोल्डरचा हा मध्य करून घ्यायचा. इथून हे अंतर आले 4 इंच. तसंच खालून 4 इंच अंतर घ्यायचं शोल्डरपासून सरळ इथपर्यंत. इथून घेतला आपण 5 इंचाचा टक्स. दोन्ही बाजूला 1.25 इंच. हे तिरकं जोडून घ्यायचं ह्या बाजूला. त्याच्यानंतर हा जो आपला मुंडा आलेला आहे त्याच्यावरती अर्धा इंच सरळ चौकोन आखून घ्यायचा इथपर्यंत. हा चौकोन आखून घेतल्यानंतर आपलं जे हे माप आले याच्यावरती पाव इंच आतमध्ये. त्याच्यानंतर ह्या चौकोनपासून इथपर्यंत 1.25 इंच हा शेप पूर्ण राऊंड शेप करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा राऊंड शेप झाल्यानंतर हा शेप आहे तो आपला असा आकार द्यायचा. हे आपलं प्रिन्सेसचं माप झालेलं आहे.